नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आता मी आवरून तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी. मी शनिवारी हॉस्पिटलमधून येताना गाडी तिथेच ठेवली होती. निखिल आणि मी दोघं सोबत घरी आलो होतो, तर आज आता मी निखिलला घेऊन चालले हॉस्पिटलला. आज टिफिनसाठी मी बनवलेला आहे रवा उत्तप्पा. आजचा नाश्ता आणि दुपारचं जेवण माझं हेच असणार आहे. आपल्या घरी जर फुलझाडे असतील तर खरंच खूप छान वाटतं. या सदाफुलीच्या छोट्याशा झाडाला अशी मस्त फुलं आलेत, बघून त्यांना फ्रेश वाटतं. हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी डायरेक्ट जिमला गेले. जिममध्ये छान वर्कआउट केला आणि घरी आले. घरी येऊन आता फ्रेश वगैरे झाले. आता कामावर यायची घरातली. आताच मी स्वयंपाक आवरला. अजून बरीचशी कामं बाकी आहेत. 2-3 तास कसे जातात किचन मध्ये गेल्यानंतर कळतच नाही. चला दाखवते काय काय बनवले ते. हे आहे आजचं जेवण. आजच्या जेवणात आहे भाकरी, भात, वरण, काकडी, गाजर, कांदा चिरून घेतलेला आहे आणि भाजी केलेली आहे. मसाले कारले, भरलेलं कारलं केलेलं आहे. फर्स्ट टाइमच केलंय, बघूया आता कसं लागते ते. आईचा आवाज ऐकून नेहमीप्रमाणे बाळ आलेला आहे तिचं ताट घेऊन. काय आहे तुझ्या ताटात? दाखव दाखव ना. काय म्हणतात त्याला? बाकी. आणि दुसरं काय आहे? काकी. बर बर, छान छान. चला आता जेवायला. हा, चला उठा जेवायला. चला. हा, गेलं बाळ. चला चला चला. नीतूचा व्हिडिओ केला तर ते आता म्हणते की आत्तूचा आणि बाबांचा पण कर. चला आता त्यांना पण दाखवूया. बसलेली आहे आमच्या घरची पंगत. चला तर तू पण जाऊन बस तिथे नीतू. जेवण झालं. कारलं मस्त झालं होतं, सगळ्यांना आवडलं. आता जरा बसले. निखिल आणि विद्या नीतूला घेऊन बाहेर गेल्यात. मला घरातली कामं आवरायची होती त्यामुळे मी गेली नाही. मी आता घरातली कामं वगैरे आवरलेत आणि त्यांची वाट बघते. त्यासाठी मला एक चार्ट बनवायचा आहे. त्यासाठी मी हे स्केच पेन आणि हा कार्डशीट पेपर आणलेला आहे. परंतु चार्टसाठी मला काही चित्र पाहिजे होती, तर मी फ्रूटचं चार्ट बनवणार आहे. तर ती चित्र अजून आणलेली नाही आहे, त्यामुळे चार्टचं काम जरा मागे राहतंय. फिरून आलेलं आहे इकडे आणि स्वतःची चप्पल बाळाला स्वतःच काढायची आहे. जमते का? काय बाबा पाहिजेत? निघले की? जमलंय जमलंय. चला चला उठा. हे आहे मी काल बनवलेलं आईस्क्रीम. आता आपण याला कट करणार आहे. खूप थंड आहे यार. या ठिकाणी आपलं मस्क मेलन आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि हे कट केल्यानंतर असं मस्त दिसत आहे. पिल्लू, आवडलं तुला? विद्याला आवडलं का? आवडलं का? थँक्यू थँक्यू. या ठिकाणी मी बनवलेले आहेत ब्लॅक ग्रेप्स पासून पॉप्सिकल. तर पॉप्सिकल मध्ये अडकवायला माझ्याकडे स्टिक नाहीये, तर मी थोडा जुगाड करून याच्यामध्ये चमचे अडकवणार आहे छोटे छोटे. यामधला एक पॉप्सिकल मी ओपन करून दाखवते. हे असं बनलेलं आहे. कलर छान आलेला आहे. थोडा वेळ मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आता याच्यामध्ये स्टिक अडकवायची वेळ आलेली आहे. आत्ताच आमचं आईस्क्रीम खाऊन झालं. एकदम छान बनलेलं आहे. उद्यासाठी पॉप्सिकल बनवून ठेवलेत फ्रीजरमध्ये. आणि आता आले नीतू सोबत गेम खेळायला. कोणती गेम आहे ते चला दाखवते.
ठिकाणी माझ्या हातात एक कलरफुल रबर आहेत, तर नीतूला आपण द्यायचे आणि एका कलरचे रबर वेगवेगळे काढायला सांगायचे आहेत. नीतू, तुला गेम समजली? काय समजलं? एका कलरचे रबर एका कागदावरती मांडून ठेवायचे. बरं, चालेल. ए बाबू, मी तुला एकदा दाखवते. हा, हे ग्रीन आहेत, हे इकडे ठेवायचे. त्यानंतर हे येल्लो आहेत ना, ते इकडे ठेवायचे. आणि हे पिंक आहेत ना, ते पिंक असे तुझ्या जवळ ठेवायचे इथे. चालेल? हा. बरोबर आहे. इकडेच ठेवायची येल्लो. ठेव. येल्लो ठेवा तिकडे. वा, मस्तच. ग्रीन कुठे ठेवायची? ग्रीन इकडे ठेव ना ग्रीन. तो पिंक आहे ना बाळा. आता मी आणि नीतू एक गेम खेळतो या ठिकाणी. हे रबर आहेत, ते रबर आम्ही घेणार आहे आणि पोटामध्ये अडकवायचे आहेत. ज्याचे जास्त होतील तो विनर. चालेल? चला 1 2 3 स्टार्ट. चला पटपट घाला. बसा. मस्त. बसव ना. बसलं. नेक्स्ट. मी हेल्प करते. दुसरा घे. नेक्स्ट. घे ना तू बसव. मी कसं बसू? बसव. दुसरं मोठ दे. चला तर मग वेळ झालेली आहे झोपण्याची. नीतूला कधीपासून मी डान्स कर म्हणते, पण ती काही डान्स करत नाही. आणि आता मी व्हिडिओचं एंडिंग करायला लागले की म्हणती नाही. नीतू काही डान्स करत नाहीये, तिचा डान्सचा मूड नाहीये आता बहुतेक. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉग मध्ये.